हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल. आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो ब्लॉग करायचा. सो आता आम्ही फायनली विचार केला आहे की कोणताही शुभ मुहूर्त शोधत राहिलो तर काही होणार नाही आहे. सो आम्ही विचार केला की रँडमली असं आजपासून सुरुवात करून. आणि आम्हाला बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं की तुम्ही रील्स बनवता तर तुम्ही ब्लॉग का नाही शूट करत. सो आम्ही हे ट्राय करतो आजपासून. सो होपफुली तुम्हाला हे आवडेल आणि आम्ही आज डे इन आवर लाईफ शूट करणार आहे. सो फर्स्ट ब्लॉग आम्ही एकदम बिझी आणि जे काही आम्ही दिवसभरात करतो बस तिकडेच एक कॅमेरा लावून ते तुम्हाला दाखवणार आहोत इन द फॉर्म ऑफ ब्लॉग. सो स्टे ट्यून अँड सी व्हॉट वी आर डुईंग इन आवर डे आहे. सो आत्ता मी जेव्हा हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा ऑलरेडी आमचा अर्धा दिवस संपलेला आहे. म्हणजे मी माझ्या कामावरून आलेली आहे, साईचं काम चाललं आहे सायमल्टेनियसली. सो आम्ही शूट करतो. सो वी आर शोईंग यू व्हॉट वी आर डुईंग इन आवर डे टू डेज मंडे बाय. सो उरलेल्या दिवसात आम्ही काय काय करू ते तुम्ही नक्कीच बघायला ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ज्या उत्साहात आम्ही हा ब्लॉग चालू केलेला, ज्या उत्साहपूर्व जे काही बोलत होते अगदी त्याच उत्साहात मॅडम झोपल्या आता. म्हणजे काय म्हणायचं, मग अशी बोलत होती की दिवसभर जे पण आपण काय करतो ते आपण दाखवूया, डे इन लाईफ शूट करूया. म्हटलं मॅडमचं हे चाललं आहे, झोपल्या आहेत मॅडम. पण जाऊ द्या म्हटलं. आता वाजले 3:20. सो होपफुली आपण थोडा अर्धा एक तासाचा ब्रेक घेऊया. ती पण तोपर्यंत होते. पण मी पण मला थोडंसं ऑफिसचं काम आठवून घेतो आणि भेटूया आपण नंतर थोड्या वेळाने. सो नमस्कार गाईज. जसं की मी बोललेलो की अर्धा एक तासानंतर भेटूया, पण अर्धा एक तास नव्हे तर तब्बल 3 तासानंतर आम्ही उठलो आहे. मॅडम उठले आहेत. म्हटलं चहा करूया, संध्याकाळची वेळ पण आहे. माझं पण थोडं चहा कर नाही मोठी चहा करूया. काय करायचं मी काय करू नाही. अबे साले. दूध लागतं माहिती आहे ना चहाला. अच्छा. ओके. सो आता आमची शॉर्टकट चहा आहे. डायरेक्ट दुधाचा चहा करतो आम्ही. अरे कहना क्या चाहते हो. आम्हाला लॉंग टाईम आवडतच नाही. सो सगळं एकत्र घालणार आहे मी आणि मग डायरेक्ट काय शॉर्टकट बोल. शॉर्ट टर्म म्हणजे काय? शॉर्ट टर्म म्हणजे कमी वेळेत झालं. कमी वेळेत काय टाकतेस ते पण सांग. चहा म्हणून ठीक आहे. चहामध्ये काय जातं? काय चहा पावडर आणि साखर, मसाला थोडी टाकणार. चहा मसाला पण टाकतो ना. सो जस्ट ते टाकतो फक्त आम्ही चहा अशी रोज पाहिजेच असं नाही आहे. पण आज असं की मी बघितलं 3 वाजता झोपलं, 6 वाजता उठली, ते पण असं जबरदस्ती माहिती. अच्छा. फ्रेश नाही वाटत आहे. सो आणि हा चहा मसाला. चहा मसाला किती? त्याच्यामध्ये छोटासा चमचा ठेवलाय, तो 1 चमचा मी खाते. गॅस ऑन कर आणि गॅसवर ठेवते. ते छान एक त्याला उबाला येईपर्यंत आपण उबाल ठेवून दे. Wait a minute. Who are you? हे कुठलं मराठी? मराठी नाही येते हिंदी. उबा उबाला म्हणजे ते बॉईल येईपर्यंत उकळी बोलायचं का तुला? उकळी. ठीक आहे गाईज, एक उकळी येईपर्यंत थांबूया आपण. मग बघूया चहा होतोय की अजून. कजरा रे तेरे कारे कारे नैना. जी गाणी पण बनवायची. गाणी कुठे असतो मॅडम? आमचं किचन जरा खूपच मोठं आहे, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. तर काहीच चहा म्हणून झालेली आहे आमची. आमचा हा नेहमीचा एक अड्डा आहे जेव्हा आम्ही बसतो चहा प्यायला. इथून एक सुंदर असा आम्हाला व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. त्या व्ह्यू सकट आम्ही खूप एन्जॉय करतो. 3 तास तरी पण झोप पूर्ण नाही झाली. चहा पिणं बरं वाटेल. स्ट्रॉंग चहा पिणार आहे आणि देन तुम्ही बघू शकतो आम्ही चहासोबत टोस्ट आणि फरसाण घेतलं. याचा आम्ही कधी डिश प्रिपेअर नाही करत, आणि आज व्हिडिओ करतो म्हणून करतो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. मी फरसाण खाते पण खूप लोक असं खात असतील म्हणजे शेअरिंग. मी फरसाण कसं खाते ना, म्हणजे नॉर्मली सुद्धा असंच फरसाण मला आवडतं. पण ते फरसाण असं चहामध्ये टाकून
2-4 मिनटं त्याला चहामध्ये ठेवणार. मग ते म्हणजे फरसाणचे जे पण काही छोटे छोटे पापडीज आहेत, गाठिया आहेत, ते असे सॉफ्ट होतात. आणि ते सॉफ्ट झालेले, त्यामुळे अशी चाळी मुरलेली मला चहा आवडते. आय रिअली लाईक दॅट. खरंच गाईज, खरंच भारी लागतं. तुम्ही जर हे खात नसाल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्ही. खात असतील, खूप लोक असे खातात. नाही खातातच, खूप लोक पण जर नसेल खात तर एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. खूप भारी लागतं. एक चायच्या चुचकी घेऊन चुचकी चुचकी काय आपण असतं? घेतो आणि फरसाणच आपण साईड म्हणून नमकीन म्हणून खातो. तर एकदा असं त्याच्यामध्ये छान सोप करून मग त्याला असं ते सॉफ्ट आणि थोडं स्वीट पण तरी पण नमकीन टेस्ट येते. तसं वाला फरसाण मला खूप आवडतं. खाऊन बघ. पूर्ण एकदा पूर्ण वा काय बोलणार आता. आणि स्पून पाहिजे. फरसाण खायचं आणि स्पून नाही घेत. ठीक आहे मॅम, प्लीज खाऊन सांगा. सांगणार त्यातलं सांगायचं. सो मी एक्सेस चहा ग्रेट करते. अबे जल्दी खा. सो आता आमची चहा झालेली आहे. मागे बघा ना किती सुंदर व्ह्यू आहे. सो पिंक पिंक स्काय दिसतात छान. ओके, सो आता चहा झाली आहे आणि 7:15 झाले आहेत. सो आता आम्ही काय करणार आहे, त्यांनी थोडंसं आवरून घेतलं आहे. साईलासुद्धा सांगितलं थोडं मला हेल्प करायला आणि त्यांनी पण छान किचनमध्ये सगळी भांडी आवरून घेतली आहेत चहाची. आणि आता तो दिवाबत्ती करतो आहे. जे आम्ही अशी देवाची गाणी लावतो. 7:25 झालेले आहेत. थोडं वातावरण कसं छान प्रसन्न होतं. पॉझिटिव्ह वाईब्स एकदम. ओके, सो आता दिवाबत्ती झालेली आहे, चहा झालेला आहे. आता नेक्स्ट थिंग इज गोइंग टू बी डिनर. आता डिनरसाठी आज मी विचार करते भाकरी आणि झुणका बनवायचा. झुणका नाही, पिठलं भाकरी. ओके, सो मी ते रेसिपीसुद्धा तुम्ही बघाल मी कशी बनवते, काय बनवते. ओके, तसं तर काय खूप मोठं ग्रेट रेसिपी नाही बनवत, बट स्टिल जे मी बनवते मी तुम्हाला शेअर करते. जस्ट सी द व्ह्यू यार, इतका सुंदर व्ह्यू आहे. मला माहीत नाही कॅमेरा किती जस्टिस करते आहे, पण तर तुम्ही पिंक असं थोडंसं पिंक लूज पूर्ण स्कायमध्ये दिसतं, सुंदर दिसतं. ओके, सो हां, आता बिफोर डिनर आय ऑल्सो हॅव टू डू माय वर्कआउट. आता वर्कआउट म्हणजे मी कुठे जिमला वगैरे काही करत नाही, बिकॉज ते माझ्याने शक्यच नाही आहे, नॉट एव्हर पॉसिबल. सो मी आता खरीच मला थोडासा बेसिक छोटू वर्कआउट जे मला झेपेल तेवढंच, वजनाला झेपेल तेवढंच मी करणार आहे, जस्ट टू मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. बाकी काही म्हणजे असे खूप मोठे फिटनेस गोल्स नाही आहेत. ओके, जस्ट बिकॉज थोडंसं आपण हेल्दी राहायला पाहिजे. खूप सारं आता खातो फरसाण वगैरे छान ऑइली खातो. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. त्यासाठी थोडंसं हेल्थसाठी थोडंसं मी वर्कआउट. ओके, सो हे करते आणि मग तुम्हाला भेटते विथ इन द किचन विथ माय पिठलं रेसिपी. भाकरी आम्ही बाहेरूनच आणतो. सो ते छोटे छोटे खानावळ असतात त्यांच्याकडनं आम्ही आणतो. सो ती होममेडच असते. आणि बाहेर नका आणतो तर रिझन भाकरी बनवायला खूप जास्त हेक्टिक म्हणजे की पीठ बनवा, पीठ मळा, मग ती लाटा. आणि माझ्याकडनं अजून तरी म्हणजे बाकी सगळं जेवण म्हणजे आय लिटरली डू इट व्हेरी वेल. मी स्वतःच बोलते, पण हां खूप लोकं बोलली आहेत तसं. बट बिकॉज भाकरी बनवणं म्हणजे टू मेनी स्टेप्स आहेत आणि मग आता वेळ पण तेवढा नाही आहे आणि खूप त्याच्यामध्ये मला मग अतिशय वेळ निघून जाईल. सो मी जेव्हा पण भाकरी मला खायची असते सो वी ऑलवेज गेट इट फ्रॉम आउटसाईड. सो त्याच्यासोबतचे पिठलं आपण खाणार आहोत ते आपण बनवतो. सो आता मी माझा वर्कआउट करते. वर्कआउट नंतर तुम्हाला भेटेल. सुबह मी जरा आता खाली जातोय भाकरी आणायला, तू भाकरी वर्कआउट करते. मीही तसं वर्कआउट करतो पण सकाळचा जातो. सो तिचं सकाळी कॉलेज असतं त्यामुळे ती सकाळी वर्कआउट करू नाही शकत, त्यामुळे ती आता इव्हनिंगला करते. सो आता मी जरा खाली जातो, भाकरी आणतो आणि तुम्हाला भेटतो. आता माझं वर्कआउट झालं आहे, साईनी भाकऱ्यासुद्धा आणल्या आहेत. आता आपण पिठल्याला स्टार्ट करूया. सो मी ना तुम्हाला ते दाखवते की मी काय घेते इन्ग्रेडियंट्स पिठल्यासाठी. तर इथे मिरची आणि लसूण आणि थोडंसं जिरं टाकलं म्हणजे ॲडिशनल फ्लेवरसाठी. त्याची मी पेस्ट नॉट पेस्ट ॲक्च्युली थोडीशी अशी कोर्स ग्राइंड करून घेतली आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून तो ठेचा वापरू शकता फोडणीला. कढीपत्ता आहे, बेसन ऑब्वियसली, कांदा, कोथिंबीर. आता हा डब्बा मी ठेवला आहे मसाल्याचा, पण त्यातनं मी वापरणार आहे फक्त जिरं आणि मोहरी, मीठ, पातेलं. आणि लेट अस स्टार्ट विथ द रेसिपी. पहिलं मी इकडे बेसन घेतलं आहे. आता हे बेसन थोडंसं प्रेप करून घेते बिफोर वी विल ॲड दॅट बेसन टू द काय म्हणतो फोडणी. आता मिक्स काय करतो आपण पहिलं? दाखवते तुला मिक्स काय करायचा.
आपल्याला. आता मी पहिल्या याच्यामध्ये घालणार आहे हळद. ठीक आहे. हां, मग अशी मला इंग्रेडियंट्समध्ये सांगायचं मी विसरली, हिंग. ओके. हिंगाने टाकलं तर काय होणार? हिंगाला थोडंसं डायजेशनला, बिकॉज प्रोटीन आहे ना खूप चणा, सो थोडंसं डायजेशनला ईज करतं. सो त्यामुळे मी थोडंसं हिंग. चवी बोल ना. चवी नाही, हिंगाची चव नाही आहे. अबे साले. चव अशी नाही आहेत. तर साईडला थोडा कामाचा कॉल आला, सो तो गेला त्याचं काम थोडं कंटिन्यू करायला. आता मी रेसिपी कंटिन्यू करते. आता ह्याच्यामध्ये आपण बेसन, हळद आणि हिंग टाकलंय. आता मी टाकते मीठ. आता हे मी आधी असंच, माझ्याकडे एक विस्कर आहे, त्याने मी फक्त असं सगळं जे पण आपण टाकलं आहे ते सगळं मिक्स करून घेते. ठीक आहे. बिफोर ॲडिंग वॉटर मी सगळं मिक्स करते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. एकदम अख्खं असं डायरेक्ट अख्खं ग्लास नाही करायचं, थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकलं. आता आपण मिक्स करूया. त्याने काय होतं ना की बेसनमध्ये ह्या जे लम्स होतात ते लम्स होणार नाही. तर तुम्ही सगळं पाणी एकदम घातलं ना की मग लम्स होतं. थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये अजून अख्खं ग्लास मी पाणी घातलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता म्हणजे बेसनची जी पेस्ट आहे थोडीशी एकदम फ्लुइड कन्सिस्टन्सी ठेवायची. आत्ता तुम्हाला कदाचित असं वाटेल की पाणी खूप जास्त आहे, पण ॲज वी प्रोसीड तुम्ही बघू शकता कसं ते प्रॉपर त्याची जी पिठल्यावाली कन्सिस्टन्सी आपण अचीव करतो. हातेला ठेवलं मी गरम व्हायला. आता पिठलं जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा असे फ्लॅट हे घ्यायचं, जे पण तुम्ही कॅसरॉल घेताय, कढई घ्या किंवा फ्राय पॅनमध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे फ्लॅट यांचं पसरट भांडं घ्यायचं. त्याच्यामुळे जे मिक्सिंग आहे ते एकदम छान होतं. तेल घालते. तेल आता थोडं तापू द्यायचं. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचं आपल्याला थ्रू आउट द रेसिपी. मीडियम टू लो फ्लेम. गॅस अजिबात मोठा करायचा. आता ही जी कढीपत्त्याची पाण्यात ती अशी कुस करून घेते. कढीपत्ता, मोहरी टाकते आणि जिरं. ही झाली आपली फोडणी. थोडंसं तडतडलं की आता हिंग टाकायचं आहे. आता जर तुम्ही बेसनामध्ये हिंग टाकलं असेल जसं मी मगाशी टाकलं तर आता थोडंसंच टाका. कीपिंग द प्रपोर्शन्स इन माइंड. फोडणी छान तडतडली आहे. आता हा जो कांदा आहे तुम्ही घाला. मी थोडासा एक्स्ट्रा कांदा कट करून ठेवते. जेव्हा आपण पिठलं खातो ना भाकरीसोबत तेव्हा आता कांदा साईडला खूप छान येतो म्हणून थोडासा कट करा. आता मी फोडणीला म्हणजे कोथिंबीर कापून ठेवली त्यातली थोडी कोथिंबीर मी आता फोडणीला टाकणार आहे आणि उरलेली कोथिंबीर नंतर वरून गार्निशिंग करते. आता फोडणीला जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना तेव्हा त्याचा छान फ्लेवर येतो. मला फार आवडतं. मी ऑलमोस्ट सगळ्याच भाज्यामध्ये ज्या मोठ्या ड्राय भाज्या असतील किंवा सगळ्याच भाज्यांमध्ये मी फोडणीला कोथिंबीर टाकते फॉर दॅट ॲडिशनल फ्लेवर. कांदा परतून घेतला अगदीच त्याला गोल्डन ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे. थोडासा परतला मी 1-2 मिनटं परतून घेतलं. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जी आपण पेस्ट करून ठेवली आहे ठेचा कोर्स जे पण आपण पेस्ट केलेलं ते मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. आणि छान परतून ही पेस्ट टाकली जो काही छान असा सुंदर सुगंध सुटतो. सुगंध नाही घालायची त्या जो काही बरोबर आहे ना वा खूप छान वाटतं. सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स आपण टाकतो आणि मिनिटभर परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायचं नाही आहे. तुलसीचा फ्लेवर मस्त तेलात उतरलाय खसका लागलाय त्याच्यावर साफ करतो. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे. अगदी थोडीशी. बिकॉज आपण अगेन जेव्हा आपण बेसनचं ते मिक्सर केलं आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकली होती. सो मी आता थोडीशीच टाकणार आहे. ठीक आहे.
दॅट्स ओनली थिंग. अजून काही दुसरे हलते सगळे मसाले काही घालायची गरज नाही आहे. आता आपण जी पेस्ट बनवली आहे ना बेसनची, ती मी याच्यामध्ये आता ॲड करणार आहे. ठीक आहे. तो जर खाली काय सेटल झालं असेल तर ते निघून येईल आणि डायरेक्ट ते आपण अशी ॲड करू. बघा एकदम छान फ्लुइड कन्सिस्टन्सीमध्ये. तुम्ही बघू शकता की बेसला काहीच बेसन नाही लागले किंवा कुठे काहीच असे क्लम्स नाही दिसत आहे. सगळं बेसन त्याच्यामध्ये ॲड. आता हे जे उरलेलं खाली थोडंसं जे पण ते राहिलं आहे ना खाली ॲक्च्युली जे काही साईड्स ना ते पण मी छानपैकी ना असं हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचं. सो 0 वेस्टेज. आता ना मी हे सेम जे विस्कर आहे त्यांनी थोडं मिक्स करेल म्हणजे कसं ना कुठे बिकॉज बेसन आहे ते लगेच शिजतं. तुम्ही टाकल्या त्याचे लम्स होऊ शकतात. सो आधी ह्यानीच मिक्स करा. अवॉइड युझिंग स्पून ॲट दिस स्टेज. मिक्स करते. फ्लेम लो आहे. ठीक आहे. मी सगळं मिक्स करते अदरवाईज त्याचं आत्ताच ते पूर्ण शिजून जाईल. तर जे आपण फोडणी टाकली आहे ती फोडणी छान त्या बेसनामध्ये मिक्स होतं छान फ्लेवर येणार. तर खरं मिक्सिंग खूप नेसेसरी आहे. तिथे मिक्सिंग छान व्हायला पाहिजे. नंतर मग चव असं बेसन वेगळं लागणार आणि फोडणी वेगळं लागणार. ओके. आता मी मिक्स केलं आहे आणि आता मी थोडा गॅस मिडियम केला आहे. गॅस हाय फ्लेमवर अजिबात ठेवायचा नाही आहे. काय होतं ना समजा आता मी मिक्स करण्याच्या पहिलंच जर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवला की काय होणार की जे बेसन आहे ते घट्ट होणार पण ते शिजणार नाही. सो तो रॉ त्याचा फ्लेवर लागतो. सो त्यामुळे मीडियम एकदम लो फ्लेमवर गॅस ठेवा आणि मग त्याला छान मिक्स करा. मिक्स केलं की मग गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा आणि लेट इट कुक. जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं पिठलं तयार होतं. अरे गाईज आय एम बॅक. सो थोडंसं काम आलेलं मला त्यामुळे मला मध्ये जावं लागलं आणि बाय द टाईम पूर्वा पुढे कंटिन्यू करत होती. पण मी आता आलो आहे. तुम्ही बघू शकता मला. मी आता आलो. सगळं झालंय आणि आता आलंय ते महत्त्वाचं नाही. मी आलो आहे ते महत्त्वाचं आहे. मला नाही वाटत का मदत करायला तर आलो आहे मी. इथं थोडीफार असेल भांडी घासायचं असेल तर मला यावंच लागेल. खरंच तू भांडी घासतोस. खरंच तू भांडी घासतोस. क्या क्या बात कर रहे हैं? खोटं का बोलतोय पूर्व घाल. खोटं. ठीक आहे. तो आता हा आपण व्हिडिओ असाच कंटिन्यू करू टिल द टाइम साई रात्रीची सगळी भांडी तुम्ही बघा. तुम्ही बघा तुझ्या कसं त्याच्यात कोणीमध्ये. ओके. तर आता इथे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो एक. सो इथे बघू शकता तुम्ही माझं पिठलं छान पैकी रेडी झालं आहे. साई थोडं कच्चं आहे. पाणी घालू. नाहीच मला माहिती आहे काय झालं. मॅडम बोलल्या छानपैकी रेडी झालं आहे बट ते रेडी झालेलं नसून ते अजूनही कच्चं आहे. बघा ना आमच्याकडे जेवण म्हणत असतं असंच म्हणत असतं. थोडंसं पाणी ॲड केलं मग थोडं घट्ट वाटत होतं पण आताची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की ती परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. सो तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं कसं आहे. आता हे परत स्वतःच्या प्रेफरन्सप्रमाणे आहे. काही लोकांना एकदमच असं फ्लुइड आवडतं. काही लोकांना अगदी एकदम घट्ट जसे क्लम्स आवडतात. दॅट इज अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. तुम्हाला जसं आवडत असेल तितकं पाणी तुम्ही घाला तितकं तुम्ही शिजवा. पण आम्हाला ही कन्सिस्टन्सी आवडते. आता दाखवशील का मॅडम? आणि अजून एक आम्हाला थोडंसं स्पायसी आवडतं त्यामुळे आम्ही जी चटणीची पेस्ट टाकली ती थोडीशी जास्त टाकली सो दॅट एक चांगला फ्लेवर येतो. तुम्हाला खायला पण मजा येते. आणि जशी मगाशी पूर्वा एक बोलली पण असेल की थोडा तिने जो कांदा कापलेला एक्स्ट्रा जो आपण बाहेर खाण्याच्या वेळी आपण जे सर्व करू तो क्रंच येतो खूप भारी लागतं. खूप भारी लागतं. तुम्हाला एकदा दाखवतो मी कसं झालं आहे. एकदा तुम्ही किती कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही बघू शकता इथे मी जेव्हापासून बेसन ॲड केलं त्या फोडणीवर तेव्हापासून मी चमचाला हात सुद्धा लावला. मी आधीच करणं सगळं करते. आता एकच मिनटं लिटरली 1 मिनिट फक्त त्याला एक वाफ काढणार आहे आणि आय वॉन्ट टू सर्व दिस आय वॉन्ट टू ईट इट. आता आम्ही बघतोय की ते शिजलं आहे का. पापड छान आली आहे. तुम्ही बघू शकता कलरही मस्त आहे. ॲक्च्युली खूप दिसायला टेस्टी तुम्ही बघाल ना तर मग आपण कोथिंबीर टाकली त्यामुळे छान तोचा एक मध्ये हिरवा कलर झाला. खूप सुपर बघा. आता तुम्ही बघू शकता एक मी त्याला वाफ काढली आहे ना तर ते एकदमच असं हलकं झालं बघा. नंतर एकदम छान परत मिक्स करून घेते. पीठ चेक करूया. कसं आहे. छान. हात वॉश केले. झालं असेल मला तरी वाटतं. मी जेवण छानच बनवते. हो ॲक्च्युली गाईज खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. खरंच जेवण भारी करते. आधी करायची काय माहित नाही पण आय गेस त्यानंतर थोडीफार काहीतरी करते. आधी मी जेवणच नाही करायची. आधी मी जेवणच नाही करायची.
म्हणूनच थोडे लग्नाच्या अगोदरचे जे दिवस होते माझे आता कोथिंबीर. ते कसे गेले असतील तुम्ही इमॅजिन करा. जेवणच करायचे नाही. तेरे को क्या है बहुत मजाक लग रहा है तेरे को ये सब चीज मत कर बेटा मत कर मैं बोल रहा हूँ बेटा मत कर ये सब सॉरी ही जी उरलेली कोथिंबीर होती ना मगाशी ती आता मी इथे टाक. गाईस थोडं ऍडजस्ट करा आमच्या अँगलला. किचन आमचं खूप मोठं आहे ना, याचं काय करणार. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तुम्ही बघू शकता गाईज, खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. चला जेवायला. सो गाईज आम्ही आता प्लेटिंग केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता की कसं वाटतंय. एवढं भारी वाटतंय ना. जशी आम्ही मगाशी बोललेलो की कांदा, पिठलं आणि भाकरी. आम्ही भाकरी थोडी गरम केली आहे, कारण मगाशी जेव्हा आम्ही आणली तेव्हा थोडीशी थंड झालेली वाटली. पण आणि जर तुम्हाला झुणक्यासोबत पिठल्यासोबत जर खायचं असेल तुम्हाला भाकरीसोबत गरम लागते. सो त्याची जी मजा आहे ती एकदम वेगळीच आहे. आणि पूर्वाला पर्सनली तूप खूप आवडतं, त्यामुळे तिने भाकरीवर थोडंसं तूप घातलं मला आहे. आवडतो. सो त्याची नुसतं टेस्ट वरून वेगळी नाही आहे. घातलंय मी, आतून सुद्धा अगदी एकदम भरभरून लावलं. मला खूप आवडतो तूप. आणि वरण भातासोबत चपातीवर भाकरीवर तूप. ॲक्च्युली तूप खूप हेल्दी आहे, पण काय काय नाही आवडत. तसं माझं आहे की मला काय काय गोष्टींमध्ये तूप आवडतं, पण पूर्वा तसं नाही, तिला सगळ्या गोष्टींमध्ये तूप चालतं. सो आपण टेस्ट करूया. लेट अस डू द टेस्ट. भारी वाटतं ना एकदम सॉफ्ट झालं. थोडासा कांदा बा कडक झाला, कडक झाला. जो बेसन तो प्रॉपर शिजलाय ना, आणि जसं की मी बोललेलो मिरचीची Spicy टेस्ट आहे? स्पायसी एकदम. बा तुझं खूप स्पायसी नाही आवडत आम्हाला, पण एकदम पण फिक्कं नाही आवडत. बिकॉज कसं होतं मग बेसन खूप ब्लँक लागतं, त्याची काही सवय लागतं. पण हे परफेक्ट झालं काही. ओके. सो आता असा होता आमचा आजचा हा दिवस. ॲक्च्युली हाफ दिवस, बिकॉज आम्ही रँडमली डिसाईड केलं की ब्लॉग करायचा. सो पूर्ण सकाळपासून व्हिडिओ शूट करता नाही आला, त्यासाठी सॉरी. पण जो काही आमचा हाफ डे आम्ही तसा स्पेंड केला, जे आम्ही रेग्युलरली करतो तेच आम्ही तुम्हाला दाखवलं. येस. सो द प्लॅनिंग टू डू मोर सच व्हिडिओज इन फ्युचर. सो मे बी वीक इन आर लाईफ किंवा आता सणवार येते, तर सगळं शूट करायचा प्रयत्न आमचा नक्की. नक्की असणार आहे. सो तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आमचे सबस्क्रायबर्स वाढवा, आमचे व्ह्यूज वाढवा खरंच. आणि तुमचा सपोर्ट आम्हाला दाखवा. येस. आणि ही डिश नक्की ट्राय करून नक्की बघा. नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा सुद्धा की तुम्हाला कधी आवडली Yes. आहे का. आणि इनफॅक्ट तुम्ही अजूनही कुठली डिश आम्हाला ट्राय करायची असेल, बनवायची असेल, तर तुम्ही तेही सांगा. सो आम्ही तेही नक्की ट्राय करू. आय लव्ह कुकिंग. येस. ॲक्च्युली वी लव्ह. यू डोंट लव्ह कुकिंग. मी पण करतोच ना, पण तू काय करतो?